देवेंद्रा, सिंहासनावरून खाली उतर. ही अमरावती माझी असून तू माझा पाईक आहेस. दैत्यराज, माझ्या अमरावतीमध्ये तुझे स्वागत आहे, परंतु या अमरावती आम्हा देवांची राजधानी. इंद्र दरबार सत्ता फक्त आम्हा देवांची. तुझ्यासारख्या दैत्यांची नव्हे. माझ्या अमरावतीतून निघून जा, ही माझी तुला विनंती आहे. देवेंद्रा, हा सिंधुरासुर आज तुझ्या अमरावतीमध्ये आला. तो माघारी जाण्यासाठी नव्हे, तुझ्या छाताडावर पाय रोवून तुझ्या समान सिंहासनावर विराजमान होण्यासाठी. देवराज, बाहुबलामध्ये असेल सामर्थ्य तर काय सिंधुरासुराशी दोन हात कारण भेद कशाला कोण वेळ गेलेली नाही. या क्षणी हे युद्ध थांबवून येथून प्रस्थान कर. ज्या मनसुबाने तू आज अमरावतीमध्ये आला आहे तोच मनसुबा आता एवढा चिंद्र कदापि पूर्ण होऊ देणार नाही. आया मार्गाने परत जा, पाताळाकडे प्रस्थान कर. आता एवढा अभयदान देईल. सिंधुरासुराचं अभयदान देवेंद्रा ध्यानी असू दे. त्या ब्रह्मदेवांकडून अमरत्वाचं दान प्राप्त केलं. आता मात्र पराभव नाही, माघार तर मुळेच नाही. देवेंद्रा, आज सगळ्या स्वर्गीय सुखाचा आनंद घेतलास. आता यापुढे नाही. आता सत्य उपभोगणार दैत्यराज सिंधुरासुर. दैत्यराज, तपोबळाच्या साह्याने तू डोळं टाकून अंत झालाय. तू अवलंबलेला आसुर मार्ग सोडून दे, सत्याच्या मार्गाने चाल. आसुरी मार्गाने मिळवलेलं धन मानवाला कधीच लाभत नाही. कदाचित ते प्राप्त करतात त्या मृत्यू असंभव. देवराज, अंतकाळ तर तुझा समीप येऊन ठेवलाय आणि सामर्थ्याची वाता. देवराज, आज या सिंधुरासुराच्या क्रोधाग्नीचा पहिला बळी तू. आक्रमण.
राजा झाला सिंधुरासूर. या सुवर्ण सिंहासनाचा चक्रवर्ती सम्राट. वैकुंठ नगरी. हे लक्ष्मीपती विष्णू नारायण. नारायणा, तुझे वैकुंठ सोडून येथून प्रस्थान कर. हीच तुला अंतिम चेतावणी. अतिथी देवो भव. दैत्यराज, तू माझ्या या वैकुंठामध्ये अतिथी म्हणून आला आहेस. प्रथम तुझं माझ्या या क्षीरसागरामध्ये स्वागत आहे. अरे वेड्या, पाताळामध्ये जा, सुखाने राज्य कर. हा वैकुंठपती श्रीहरी तुला अभयदान देत आहे. वादळापूर्वीची शांतता. विष्णुदेव, वादळापूर्वीची शांतता तुम्हाला ठाऊक नाही. येणारा काळ हा तुमचा काळ बनून ठरू शकतो. नारायणा, त्या ब्रह्मदेवांकडून अमृतत्वाचं दान प्राप्त केलं आणि त्याच स्वरप्राप्तीच्या बळावर तो 33 कोटी देवांचा राजा देवेंद्र त्याला युद्धात पराभूत करून त्याच्या सुवर्ण सिंहासनावर विराजमान झालो. थेट स्वारी तुमच्या क्षीरसागरी. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. ऐका कैसी राजे सकळ सिद्धी. म्हणजेच बुद्धीच्या बळावरती माणूस यशाच्या शिखरावरती जाऊन पोचला आणि त्याला ईश्वराची प्राप्ती झाली. परंतु तुम्हा असुरांकडे बुद्धीचा मुळीच भाग नाही. त्यामुळेच तुमचा अंत होतो. अंत, अंत, समाप्ती, मृत्यू हे शब्द सुद्धा या सिंधुरासुरात स्पर्श करू शकत नाही. विष्णुदेव, ध्यानी असू दे. या नरदेहानं तपोबलाच्या सामर्थ्यानं देवराज इंद्राला रणांगणाच्या मातीत मिळवलं. हे तर तुझी काय कथा. श्रद्धा शब्द विश्वास कहे सुदृढ निश्चय. विष्णू भक्ती केले सर्व कर्म कृताय. म्हणजेच विष्णू भावनेत स्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या क्रिया या परिपूर्ण स्तरावरती असतात आणि त्यामुळेच विष्णू भावनेत कर्म चांगले किंवा वाईट हे द्वंद्वापलीकडे असते. अजूनही संधी गेली नाही. तुम्हाला शरण आहे. हा वैकुंठपती श्रीहरी तुला अभयदान देण्यास तयार आहे. वा विष्णुदेव, वा. झाले का तुमच्या बुद्धीचे पुराण वाचून? झाले. या तत्वज्ञानाची गरज मला नसून तुम्हा देवांना आहे. याला प्रत्येक वेळी कपटाचा आश्रय घेता यापुढे नाही. आज तुमच्या कपट कारस्थानाचा अंत या समरभूमीमध्ये हा सिंधुरासूर करेल. अरे वाऱ्यावरती संशय करून कधी वादळाचा अंत होत असतो. समुद्रात पेटतेबळ घेऊन कधी समुद्र संपत असतो. पतंग तरी वीरासाठी झेप घेऊन स्वतःच्या प्राणाची आहुती देते. त्याचप्रमाणे तुला देखील अंतकाळाचा समीप आलाय आणि म्हणून तू माझ्या क्षीरसागरामध्ये आलायस. तुझ्या अंगी असेल सामर्थ्य तर स्वीकारा रांगण. असं कपट कारस्थानाचा आधार घेणारे तुम्ही देव सामर्थ्याच्या गोष्टी करता. विष्णुदेव, आज तुझ्या कपट कारस्थानाचा अंत या रणमैदानी आक्रमण.
वैकुंठाधिपती विष्णुनारायण या नरदेहापुढे भयभीत झाला. या नरदेहापुढे नतमस्तक झाला. या वैकुंठाचा स्वामी झाला. या क्षीरसागराचा सम्राट झाला. महादेव या शंभ महादेवांच्या कैलास पर्वतावर आक्रमण करून या ब्रह्मांडामध्ये सार्वभौम सम्राट होणार. सार्वभौम सम्राट. कैलास शिखरी तो त्रिपुरारी कैलास शिखरी तो त्रिपुरारी उमापती बैसला त्याला वंदन करुणा होताला वंदन करुणा होताला वंदन करुणा या ब्रह्मपुत्र नाथाचा दंडवत प्रणव नारायण. सुराचा हे शक्य नाही. महादेव त्या ब्रह्मदेवांकडून अमृतत्वाचं दान प्राप्त केलं आणि त्याच स्वरप्राप्तीच्या बळावर तुम्हाला देवाचं नामहरण केलं. या पृथ्वी तलावर देवगणापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही. श्रेष्ठ आहे ते देवगण. देव श्रेष्ठ महादेव देव श्रेष्ठ होते. देव श्रेष्ठ होते आहेत नाही. यापुढे श्रेष्ठत्वाचा ध्वज हा सेंदुरातून फडकवणार. हा बोलतात विश्वमदाता आहे. विश्वमदाता तुझ्यासारख्या कित्येक त्याला कैलास पर्वतावर येऊन काय दैत्य काय महादेव मग माझे सत्य ते चालणार आणि त्यासाठी मी तुमचा भय घेणार. हा धर्म आणि अधर्माचा रणसंग्राम आहे. पाहूया काय पराजय कोणाचा होतो ते. नक्कीच होणाऱ्या रणसंग्रामात
विजय या सेंदुरासुराचा होईल. पराभवाला मात्र तुम्ही सामोरे जाणार. दैत्यराज, या पृथ्वी तलावर मनुष्य जातीचे रक्षण करणे आणि असुरांचा नाश करणे हेच माझे ध्येय आणि हेच माझे कर्तव्य. याच कर्तव्यास महादेव तुमच्या याच कर्तव्यास हा सेंदुरासुराच ग्रहण लावणार. दैत्यराज, संपूर्ण सृष्टी भस्मसात करण्याचे सामर्थ्य एवढी शोधाच्यामध्ये आहे. विश्वविधाता काय तर म्हणे विश्वविधाता महादेव आज तुम्हाला नामहरण करून या ब्रह्मांडाचा ब्रह्मांड नायक होणार सेंदुरासुर. दैत्यराज, तुझा मृत्यू समीप आला आहे. तुझा अंतकाळ जवळ आला आहे. अंतकाळ सेंदुरासुराचा या सेंदुरासुराच्या पराभवाला कोणीही नाही. विजय या सेंदुरासुराच्या मनगटात. दैत्यराज, अखंड पृथ्वी पाताळ संपूर्ण ब्रह्मांड हे तुला का तुझ्या नेत्रामध्ये आहे. जर काय तुझ्या नेत्रामध्ये तर क्षणातून तुझा पद सूर्य किरणाने अंधार पसरला. अग्नीने जलधारांमध्ये स्नान केलं. वायुवचन झाला. अमृताला मध्याची ग्लानी आली. हा दैत्यराज सेंदुरासुर सार्वभौम्य सम्राट झाला. भौम्य सम्राट झाला सेंदुरासुर.
या ब्रह्मांडातील समस्त देवगणांना पराभूत करणारा एकमेव अजिंक्य योद्धा ब्रह्मांडातील या देवाने ज्या नरदेहापुढे शास्त्र त्याग केला, तू माझा अंश आहे हे तू विसरत आहेस. अरे हा धर्म कशासाठी? महादेव, ब्रह्मदेव, विष्णुदेव, 33 कोटी देवांचा राजा देवेंद्र हा तास तुम्हा देवांचं राज्य काबीज करण्यासाठी पाहताय ना तुमच्या देवांची अवस्था कसे रणमैदानी धूळ घात पडले. तुझं भलं आहे, अन्यथा तुझा विनाश निश्चित आहे. विनाश या नरदेहाचा प्रत्येक वेळी कपट कारस्थान करणारा विष्णुदेव तू, प्रत्येक वेळी कपट कारस्थान करणारा विष्णुदेव तू, आणि आता मात्र धर्म अधर्म विज्ञान आता कुठे लोक पावला तुमचं देवत्व. देव हो, अरे नाश केला तुमचा देवत्व या नरदेहाना. दैत्यराज, तू केलेला कृत्य आणि कर्म यातून तुझी मुक्तता होणे अशक्य आहे. अहंकार तुझा गर्व, अभिमान तुझा स्वार्थ या तुझ्या असमक्त मिळेल, तुला मृत्यूचा अवश्य मिळेल. महादेव, विष्णुदेव, देवेंद्र आणि प्राणाच्या भीतीने रणांगण सोडून पळून जाणारे तुम्ही भ्याड देव, भ्याड. आता मात्र एकत्र येऊन या नरदेहापुढे सामर्थ्याच्या वार्ता करणारे शोभत नाही. भ्याडांनो, तुमच्या मुखे श्रेष्ठत्वाची भाषा शोभत नाही. तुला तुझ्या शक्तीचा फार गर्व झाला आहे आणि तो गर्व उतरायला मला किती सवेल. तुझ्या अंगात सामर्थ्य असेल तर स्वीकार रंगण. म्हणजे प्राणाच्या भीतीने रणांगण सोडून पळून जाणारे हे देव आणि या देवांची पाठ राखण करणारा हा काय तर म्हणे यांचा देव. गणेशा, पाहतोयस ना तुझ्या देवांची अवस्था. हे तुझे देव अरे या नरदेहापुढे नतमस्तक झाले. तुझी काय कथा? आल्या मार्गी परत जा, अन्यथा तुझा देखील नाश करेल. दैत्यराज, गजमुख झाला दैत्याचा अंत. आज होणार तुझा अंत. माझा विष्णुदेव, तुम्हालाही गर्व झाला होता तुमच्या देवत्वाचा, नष्ट केला. गणेशा, आज तुझ्या समेत तुझ्या या सर्व देवांचा सर्वनाश करणार. सर्वनाश आक्रमण.
ठीक आहे.